एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दरात 13.56% वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। डिझेलच्या वाढलेल्या किमती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दरात 13.56% वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे। ही नवीन भाडेवाढ 18 जुलै पासून लागू करण्यात आली असून याआधी लागू झालेली सध्याची बसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसाठी तसंच प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलंय। वाढत्या खर्चामुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजावर आर्थिक ताण निर्माण होत असल्यानं सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढ ठरवल्याचंही महामंडळानं म्हटलं आहे।